केवटाला देऊ लागले. केवट म्हणू लागला, भगवान भगवान गरीब आहे हो, मी गरीब आहे, राहायला घर नाही, झोपडीत राहतो मी, खायला अन्न नाही, मारा खायला अन्न नाही, बायकोला एका साडीच्या पेक्षा दुसरी साडी नाही, लेकरं उघडी पागडी फिरतायत. भगवान गरीब आहे ना देवा, मी नाही असं म्हणत नाही. भगवान मी गरीब आहे, पण ह्या सोन्याच्या तुकड्या करता तुम्हाला मी या गंगेच्या पहिल्या तीराला नाही सोडलं. भगवान नाही केवटा, अरे मी भगवान आहे, मी कुणाची सेवा फुकट घेत नाही, आणि मी जर आता तुझ्या सेवेचा मोबदला तुला दिला नाही केवटा, तर पुढे चालून पुढचा भविष्य काळातला समाज मला म्हणेल बरोबर आहे ना, तुमचा देव फक्त सेवा करून घेतो, त्या सेवेचं फळ देत नाही तुमचा देव, असं म्हणतील लोक मला पुढे चालून. भगवान पण मी नाही घेऊ शकत, मी तुमच्याकडून हे दान घेऊ शकत नाही भगवान, कारण एका जातीचे माणसं, एका धंद्यावाले माणसं एकमेकाकडून काही घेत नाही. तुमचा आणि माझा धंदा एकच आहे. काय म्हणतात, लक्ष द्या माझ्याकडं. केवट म्हणतो, भगवान तुमचा धंदा आणि माझा धंदा एकच आहे. लक्ष्मणजीला खटकलं ना, लक्ष्मणजी म्हणतात, ए केवट असं काय बोलतो, तुझा धंदा आणि आमचा धंदा, अरे आम्ही राजाचे पुत्र आहे, तू एक केवट आहे, आणि कस काय धंदा एक होईल. म्हणे देवा तुमचा आणि माझा धंदा एकच आहे, मीही तारून नेतो आणि तुम्हीही तारून नेण्याचंच काम करता, पण फक्त तुमचा बिझनेस मोठा आहे आणि माझा बिझनेस छोटा आहे. म्हणे कसं, भगवान या गंगेच्या पहिल्या तीराला जो येतो ना, या गंगेच्या काठावर जो येतो ना, त्याला मी गंगेच्या पहिल्या तीराला नेऊन सोडतो, त्या गंगेच्या पहिल्या तीराला तारून नेऊन सोडतो. पण भगवान जो तुमच्या दारात आला, जो तुम्हाला शरण आला, त्या शरण आलेलीला तुम्ही या भवसागराच्या पार नेऊन सोडता, भवसागराला तारून नेता. म्हणून तुमचा आणि माझा धंदा एकच आहे, आणि एका धंद्यावाले माणसं एकमेकाकडून काही घेत नसतात. आणि भगवान तुमची खूपच द्यायची इच्छा आहे ना देवा, तुम्हाला खूपच द्यायची इच्छा आहे ना, तर एकच द्या भगवान. प्रभु इतना ध्यान देना जब अंत समय आए, प्रभु इतना ध्यान देना जब अंत समय आए, ओ भोले इतना ध्यान देना जब अंत समय आए, ओ भोले इतना ध्यान देना जब अंत समय आए, भक्तों सामान देना जब अंत समय आए, भावना मेरे मन की भावुक होकर बोले, इस मन में वास करे, भोले की छवि भोली, भक्तों सामान देना जब अंत समय आए, भोले इतना ध्यान देना जब अंत समय आए. देवा द्यायचंय ना तुम्हाला, ज्या वेळेस तुमच्या दारात येईल ना देवा, जसं मी तुम्हाला या नदीच्या पहिल्या तीराला सोडलं देवा, तसं ज्या वेळेस मी तुमच्या दारामध्ये येईल ना देवा, त्यावेळेस तुम्ही मला या भवसागराच्या पार तरुण घेऊन जा, या भवसागराच्या पार नेऊन सोडा मला. करुणा करो कष्ट हरो ज्ञान दो भगवन, भव में फंसी नाव मेरी तार दो
भगवन करुणा करो कष्ट हरो ज्ञान दो भगवन भव में फंसी नाव मेरी तार दो भगवन करुणा करो कष्ट हरो ज्ञान दो भगवन